This conference will now be recorded. अद्य बुधवासरः वासरः चैत्रकृष्णनवमी दिनांक 5 मे 2021 स्वरूप शून्य वार्तमात्र निर्भास कृति परिषद धौ स्वरूप शून्य वार्तमात्र निर्भासान दिवित मूकं करोति वाचालं तनुं लम्भयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं तनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यत्कृतवान् तत्तमप्रवक्ष्ये उत्तिष्ठमायुर्वेदस्य स्वास्थ्यस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत्र युज्यते योगशास्त्रे तृणा किन्तु न तस्य प्रयोजनम् द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यगध्ययनेनैव आयुर्योगस्य ओम शांति शांति शांति। अथ योगानुशासनं योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा दृष्टिस्वरूपेऽवस्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपरे विकल्पनिद्रा स्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्येव मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठं शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभावप्रत्यालम्बना वृत्तिर्निद्रा अनुभूतविषया सम्प्रमोषः स्मृतिः अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारा सेवितो दृढभूमिः दृष्टानुशरविकृतविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यं तत्परं पुरुषख्यातेर्गुणवैतृष्ण्यं वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् सम्प्रज्ञातः विरामप्रत्ययाभ्यासपूर्वः संस्कारशेषोऽन्यः बहुः प्रत्ययो विदेह प्रकृतिलयामान् श्रद्धा वीर्य स्मृति समाधि प्रज्ञा पूर्वक इतरेषां तीव्र संवेगानाम् आसन्नः मृदुमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वर प्रणिधानात् वा क्लेशकर्म विपाकाशयेरपरामृष्टः पुरुष विशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञपीशं स पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्केतनादिगमोऽप्यन्तरायाभावश्च व्याधिस्त्यान संशय प्रमादालस्याविरति भ्रांति दर्शनालब्धविमुक्तत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्ते अन्तरायाः दुःखदौर्मनस्याङ्गमेषे श्वास प्रश्वासा विक्षेप सहगुणः तत्प्रतिषेधार्थम् एकतत्त्वाभ्यासः मैत्री करुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनं प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबन्धिनी विशोका वा ज्योतिष्मति वीतरागविषयं वा चित्तं स्वप्ननिद्रा ज्ञानालम्बनं वा यथाभिमतध्यानात् वा परमाणुपरममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः क्षीणवृत्तेरभिजातस्यैव मणे ग्रहीतृग्रहणग्राह्येषु तत्सततञ्जनता समापत्तिः तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्तिः स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्ये वार्तमात्रनिर्भासां निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयत्वं चालिङ्गपर्यवसानं ता एव सबीजः समाधिः निर्विचारवैशारद्येऽध्यात्मप्रसादः कृतं भरा तत्र प्रज्ञा कृतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषया विशेषार्थत्वात् तज्जः संस्कारोऽन्यसंस्कारप्रतिबन्धी तस्यापि निरोधे सर्वनिरोधात् विशेषसमाधिः इति पतञ्जलि विरचिते योगसूत्रकथनः समाधिपादः।
तो हम बात कर रहे थे निर्वितर्क समापत्ति इस प्रकार की स्मृति परिशुद्ध स्वरूप स्वरूप शून्यवार्थ मात्र निर्भाषा निर्वितर्क, इस प्रकार को इसके बारे में बताया गया था। और इसकी जो टीका है काफी कठिन है। मैंने अभी एक हिंदी ट्रांसलेशन का भी त्याच्यावरनं काय थोडंसं लागतं का असं बोलूया। निर्वितर्कायाः समापत्तेः अस्याः सूत्रेण लक्षणं देते। तर निर्वितर्क अशा प्रकारची जी समापत्ती तिचे ह्या सूत्राने लक्षण अशा प्रकारचं सांगतात। स्मृती परिशुद्ध स्वरूप शून्य किंवा अर्थमात्र निर्भासा निर्वितर्का। तर स्मृती परिशुद्धी झाली म्हणजे स्मृतीचा एक अर्थ लय झाला की स्वरूप शून्य इव जणू की त्याचं स्वरूप शून्य अशा स्वरूपाचं झालंय, ते आता काही राहिलेलीच नाहीये। अर्थमात्र निर्भासा, अर्थमात्र स्वरूप किंवा तन्मयता तिला त्यात प्राप्त झालेली अशा प्रकारची निर्वितर्काया शब्द संकेत श्रुतानुमान ज्ञान विकल्प स्मृती परिशुद्ध ग्राह्य स्वरूप उपरक्ता स्वमेव प्रज्ञा स्वरूपम ग्रहणात्मकं त्यक्त्वा पदार्थ मात्र स्वरूपा। तर शब्द संकेत आगम आणि अनुमान ह्या विकल्पांनी स्मृती तिची निवृत्ती जेव्हा होते आणि ग्राह्य आलंबन असं जे स्वरूप त्याच्यापासून ती उपरक्त झालेली अशा स्वरूपाची प्रज्ञा आपल्या ज्ञानात्मक प्रज्ञारूप को मानो छोड़कर अर्थ के स्वरूप तदाकार हो जाती है। अर्थासारखी ती तदाकार अर्थाच्या स्वरूपाची होऊन जाते, तेव्हा तिला निर्वितर्का समापत्ती असं म्हणतात। तर पूर्वाचार्यांनी पण याला त्याची व्याख्या केली है। इस निर्वितर्का समापत्ति का आलंबन एक गौरूपाकार बुद्धि को उत्पन्न करने वाला अर्थ रूप में सूक्ष्म अणुओं के पूंजीभूत संघात रूप गाय या घट इत्यादि रूप में जाना जाता है। तथा च व्याख्यातम तस्याः एक बुद्धिपक्रमो हि अर्थात्मा अणुप्रचय विशेषात्मा गवाच घटादिर्वा लोका सच संस्थान विशेषो भूत सूक्ष्माणां साधारणे धर्मे आत्मभूतः फलेन व्यक्तेन अनुवितः स्वव्यंजकांजनः प्रादुर्भूतो भवति। तर ती स्मृती स्वतःचं स्वरूप सोडून जो काही आलंबनाचा विषय असणारा अशा स्वरूपाचा आहे, आलंबन था एक गौरूपाकार बुद्धि को उत्पन्न करने सूक्ष्म अणुओं के पूंजीभूत संघात रूप गाय या घट इत्यादि रूप में जाना जाता। तर अनेक सूक्ष्म अशा प्रकारच्या अणूंनी बनलेला पंजीभूत संघात रूप अशा प्रकारची गाय किंवा घट अशा रूपाने तो जाणला जातो। वह अवयव संनिवेश रूप विशेष आलंबन पंचभूतों के सूक्ष्म रूप का स्थूल रूप उनका साधारण धर्म है। द्रव्यात्मक अभिव्यक्ति के माध्यम से सूक्ष्म की स्थूल अभिव्यक्ति है। तर अनेक सूक्ष्म एकत्र येऊन अशा प्रकारचं काहीतरी स्थूल हे बनत असतं असणार अशा स्वरूपाचं। सच संस्थान विशेष भूत सूक्ष्माणां साधारणेन धर्म आत्मभूतः फलेन व्यक्तेन अनुदितः स्वव्यंजकांजनः प्रादुर्भूतो भवति। धर्मान्तरस्य कपालादेः उदयेति पुरो धर्मांतर असं काहीतरी दुसरे कपालादी जर दिसलं तर त्याचा लोप होतो किंवा तो अदृश्य अशा स्वरूपाचा होतो। यह अणुओं परमाणुओं का एक अवयवी धर्म है, जो एक है, बड़ा है, छोटा है, स्पर्श होने योग्य। यह रूप की दृष्टि से अनित्य है, किंतु अवयवी अर्थात वस्तु रूप को लक्ष्य कर सभी लौकिक व्यवहार किए जाते हैं। फिर जिन दार्शनिक मतों के अनुसार अवयव संनिवेश रूप अवयवी अवास्तविक माना जाता है और उनके सूक्ष्म कारण परमाणु अदृश्य होते हैं, उनके मत में यद्यपि अवस्तुनिष्ठ ज्ञान मिथ्या ज्ञान ही होता है,
इसलिए प्रायः सभी ज्ञान अवयवी के अभाव के कारण अतद्रूप प्रतिष्ठ मिथ्या ज्ञान ही हुए, तब फिर ज्ञान के अभाव में सम्यक ज्ञान कौन सा होगा? जो जो पदार्थ दिखाई देते हैं वो अवयवित होते हैं, अतः अवयवी अवश्य होता है कि जो बड़े रूप या छोटे रूप में दृष्टिगत होकर व्यवहार में आता है वही स्थूल रूप में दृष्टिगोचर होने वाला पदार्थ निर्वितर्कांत समापत्ति का विषय बन जाता है। हाँ। यो असो एकश्च महांश्च अणीयांश्च स्पर्शांश्च क्रियाधर्मकश्च अनित्यश्च तेन अवयवेना व्यवहाराः क्रियन्ते. आता व्यवहार आपला परमाणूंशी संबंधित अशा स्वरूपाचा होत नाही, तर परमाणूंनी बनलेला जो अवयवी आहे त्यांच्या मार्फत व्यवहार अशा स्वरूपाचा होत असतो. तर ज्या लोकांच्या मतानुसार हे काही नाहीच आहे असणार अशा स्वरूपाचं निर्माणच झालेलं नाही, त्यांच्या दृष्टीने सगळं मिथ्या ज्ञान अशा स्वरूपाचंच एकंदर प्रकरण आहे. आणि मग खरं ज्ञान कशाला म्हणायचं हा एक वेगळा मुद्दा अशा स्वरूपाचा निर्माण होतो. तर निर्विचार निर्वितर्क अशा प्रकारची जी एक समापत्ती ती आपण सुरुवात केली होती ती सवितर्क सविचार सानंद आणि सास्वित अशा प्रकारचे संप्रज्ञात समाधीचे 4 टप्पे. तर पहिली जी सवितर्क अशा स्वरूपाची समाधी होती त्याच्यामध्ये बाह्य आलंबन होतं, समोर काहीतरी वस्तू प्रतिमा किंवा एखादी मूर्ती वगैरे अशा स्वरूपाची होती, सुगंध होता आणि आपण ती मूर्ती बघतो काहीतरी मंत्राचा जप चाललाय ओम नमो भगवते वासुदेवाय वगैरे अशा स्वरूपाचं. आणि मग चित्त इतर सर्व विषयांपासून अलग अशा स्वरूपाचं करून विवृत्त अशा स्वरूपाचं करून निवृत्त करून फक्त त्या आलंबनावरती स्थिर करणं असा तो प्रवास होता. तर ही सवितर्क असणाऱ्या अशा स्वरूपाची समाधी अवस्था होती. आता त्याच्या पुढे जाऊन सविचार समापत्ती म्हणून जी काही वर्णन केलेली आहे त्यामध्ये बाह्य आलंबन नाहीये, फक्त स्मृती शिल्लक राहिलेली आहे. आपण पूर्वी जो स्मृती बघितलेली आहे, पूर्वी मंत्राचा अनुभव घेतलेला आहे ती स्मृती आहे. आणि त्यामुळे मनात नुसते विचार आल्याबरोबर ती मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, विष्णूची किंवा नंदीची काय असेल त्या, आणि त्याच्याशी तादात्म्य चित्ताचं अशा स्वरूपाचं होतं. तरी इथं काहीतरी ग्राह्य नावाची गोष्ट आहे समोर असणाऱ्या अशा स्वरूपाची. आता त्यातच स्वरूप शून्य अशा स्वरूपाची ती जर झाली हे त्याच्या पुढची अवस्था आनंद अशा स्वरूपाची आहे. आणि त्यामध्ये ती ग्राह्याकारता पण राहिली नाही बुद्धीची आणि केवळ आनंद ध्याता आणि ध्येय अशी गोष्ट शिल्लक राहिली. आणि त्याच्या पुढची अवस्था अस्मिता स्वरूप अशा स्वरूपाचं मी आहे, मी आनंद स्वरूप आहे आणि मी आहे. त्या आनंद स्वरूप आहे अवस्थेत तुम्ही पुढे गेल्यानंतर मी आहे एवढीच अनुभूती राहिली. इथे संप्रज्ञात समाधीचा भाग संपला खरा. आणि मग असंप्रज्ञात समाधीचा भाग सुरू होतो तो खरे पुढच्या सगळ्या सूत्रांमधून अशा स्वरूपाचं येणार आहे. यस्य पुनः अवस्तुतः स प्रचय विशेषः सूक्ष्मंच कारणमनुपलभ्यं तस्य अवयवाभावात् अतद्रूप प्रतिष्ठं विद्याज्ञानमिति प्रायेण सर्वमेव प्राप्तं विद्याज्ञानमिति तदा च सम्यक् ज्ञानमपि किं स्यात् विषयाभावात् यद्यदुपलभ्यते तत्तद् अवयवित्वेन आम्नातं तस्मात् अस्तु अवयवी यो महत्तत्वादि व्यवहारापन्नः समापत्तेः निर्वितर्कायाः विषयी भवति. इथे अवयवी
अशा स्वरूपाचा कोणीतरी आहे जे बाह्य आलंबन स्थूल अशा स्वरूपाचं म्हणून घेतलेलं होतं. आणि त्या सवितर्क समाधीतून पुढे निर्वितर्क अशा स्वरूपाची समापत्ती की स्मृतीचाही लय अशा स्वरूपाचा झाला, म्हणजे मग निर्वितर्क समापत्ती अशा स्वरूपाची होते. आता आपण एकदा पुनरुक्तांचं स्पष्टीकरण वाचू. मागच्या वेळा मला तुम्ही थोडस वाचलं होतं. स्मृती परिशुद्ध स्वरूप शून्य वार्त मात्र निर्भासा निर्वितर्क. संकेत शब्दामुळे तद्वाच्य जो अर्थ त्याचे ज्ञान चित्तात स्फुरते ते स्मृतीमुळे स्फुरते. सवितर्क ती स्मृती वारंवार होत गेल्याने हे ज्ञान टळटळीतपणे आणि अनायासे स्फुरू लागते. मग तो संकेत, त्याचा अर्थ आणि त्याच्या ज्ञानाची स्मृती यांची आवश्यकता उरत नाही असे झाले म्हणजे ती स्मृती परिशुद्धी झाली. तर वारंवार सवितर्क समाधीचा अभ्यास केला आम्ही, कुठल्या तरी आलंबनावरती आमचं चित्त स्थिर अशा स्वरूपाचं केलं की मग त्या आलंबनाची आवश्यकता राहत नाही, अर्थाची आवश्यकता राहत नाही, संकेत आहे तो त्याचा आणि स्मृती यांची आवश्यकता उरत नाही, म्हणजे ती स्मृती परिशुद्धी झाली. या अवस्थेत चित्तवृत्ती केवळ अर्थाकार अशी भासमान होते, म्हणून या समापत्तीला अर्थमात्र निर्भासा असं म्हणायचं. तर ती त्यासारखी आहे चित्तवृत्ती, त्या आपण जे काही आलंबन घेतलेलं होतं त्याच्यासारखी आहे अशी भासते म्हणून म्हणायचं. तसेच यावेळी संकेत शब्द त्याचा अर्थ, त्या अर्थाचे ज्ञान आणि त्याची स्थिती इत्यादींची अपेक्षा उरत नसल्यामुळे ध्याता आणि ध्यान यांचे अनुसंधान चुकून वृत्ती केवळ ध्येयाकार अशा स्वरूपाची राहते. म्हणून या समापत्तीला स्वरूप शून्य जणू काय असेही म्हणता येतं. अशा प्रकारे स्मृती परिशुद्धी झाली असता जणू काही स्वरूप शून्य आणि अर्थमात्र निर्भासा अशी अवस्था प्राप्त झाली, म्हणजे समापत्ती निर्वितर्क समापत्ती अशा स्वरूपाची होती. तर शब्दादी संकेतांनी लक्षित जो अर्थ त्याचे ज्ञान आपल्यास होते ते स्मृतीमुळे स्फुरते. तर ते मागच्या वेळेला आपण ते 3 विकल्प असे सांगितलेले होते की शब्द, अर्थ आणि ज्ञान असे 3 विकल्प असणारे आहेत. गाय हा शब्द, गाय ही वस्तू आणि गायीचं ज्ञान असणारे अशा स्वरूपाचे. तर हे जे ज्ञान होत असतं हे बाह्य विषयांचं अशा स्वरूपाचं होणारं ज्ञान आहे. आता सवितर्क अशा प्रकारची संप्रज्ञात समाधी जेव्हा सुरू होते तेव्हा बाह्य आलंबनातून आपण काही वस्तू घेतलेली असते आणि इतर बाह्य घटकापासून पूर्णपणे अलिप्त होऊन त्या एका वस्तूवरती आपण आलंबन स्थिर, त्या आलंबनावरती चित्त स्थिर केलेलं अशा स्वरूपाचा. आणि तिथे अजूनही शब्द, अर्थ, ज्ञान या तिघांची उपस्थिती तिन्ही विकल्प असणाऱ्या स्वरूपाच्या असतात. आता ते आलंबन शिल्लक नाही, त्याची फक्त स्मृती शिल्लक राहिलेली आहे आणि अमुक शब्दाचा अमुक अर्थाचा संकेत झालेला असतो. जेव्हा उच्चार केले त्या शब्दाचा अर्थ आपण स्मरतो, म्हणजे त्या अर्थाची स्मृती आपल्यास होते. सवितर्क समाधीत हाच अभ्यास होत असतो, ही ध्यान अवस्था. कोणत्याही प्रत्ययाची एकता नाता नाही ध्यान. हा एक खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय की योग चित्तवृत्ती निरोधा असं म्हणत असताना आम्ही असं बैठक मांडून विशिष्ट गोष्टीवरती ध्यान लावून बसायला पाहिजे असंच काही नाही. तुमचं चित्त कुठल्याही विषयामध्ये एकतानता जर पावलं तर ते ध्यानावस्था ती आहे. म्हणजे तुम्ही मग काहीतरी चित्र काढण्यामध्ये मग्न आहात, काहीतरी वाचण्यामध्ये मग्न आहात किंवा काही गाण्यामध्ये मग्न आहात, पण तुमची चित्तवृत्ती तदाकार अशा स्वरूपाची झालेली आहे, दुसऱ्या सर्व चित्तवृत्तींचा निरोध झालेला आहे, तरीही ध्यानावस्था अशा स्वरूपाची आहे. सवितर्क समापत्तीत मागील सुद्धा सांगितल्याप्रमाणे शब्दातील स्थूल साधनांच्या सहाय्याने आपण शोध लावले
त्या ध्येयाला केंद्रीकरण झाल्यानंतर एक असा क्षण येतो त्या क्षणाला त्या क्षणाला का असतो नाही तशाच प्रकारचं एखाद्या कामामध्ये इतके मजबूर आहात की तुमचं तिथे लक्ष नाही असं जर झालं की कदाकार आहे रामानुजन आणि शंकराचार्यांची गोष्ट आहे रामानुजांना विचारलं तुम्हाला जर काही शोध लागतात त्याला तुम्ही कारण असता तुमच्यामुळे लागतात असं तुम्हाला वाटतं का? रामानुजांनी त्यावेळेला काही उत्तर दिलं नाही. गेल्यानंतर त्याने सांगितलं की एकतानता माझी होते विशिष्ट विषयामध्ये मग्न होतो आणि कुठल्याच एका क्षणी शोध लागतो. तो कधी लागतो काय लागतो याच्याविषयी काही सांगता येत नाही. आणि सर्वसामान्यपणे मोठे मोठे जे काही शोध लागलेले आहेत ते ह्याच पद्धतीने लागलेले आहेत. बऱ्याच लोकांनी तो अनुभव घेतलेला असतो पण कोणाला तरी काहीतरी त्यातनं वेगळं स्फुरतं आणि त्यातून एक वेगळा शोध जन्माला असं येतो. पण आम्ही त्या विषयामध्ये गर्क झालो असायला हवं पूर्णपणे विरोध झालेला अशा स्वरूपाचा असायला हवा त्यात झोकून दिलेलं अशा स्वरूपाचा असायला हवा. इतिहास आहे खोटा आहे का त्या लोकांनी एवढा प्रयत्न केलेला असतो खोटे नसतात ते प्रयत्न करून पण तो पूर्णत्वाला जात नाही पूर्णत्वाला तेव्हाच जातो त्यामुळे त्याचे श्रेय घ्यायला नाही. ठीक आहे. आधीच्या लोकांचे प्रयत्न फुकट जात नाहीत असा एडिसनचा एक प्रमाणे ऐकला होता की त्यांनी 2000 प्रयोग केले दिवा बनवण्याचे सर्व फेल गेले. तेव्हा कोणीतरी एडिसनला विचारलं हे सगळे तुमचे प्रयत्न वाया गेले का? त्याला एडिसननी उत्तर दिलं की हे वाया नाही गेले या 2000 प्रकाराने दिवा लागत नाही असं मला कळलं. तेव्हा ज्याला समजूनच घ्यायचं आहे तो कशातूनही ज्ञान मिळवतो अशा स्वरूपाचं तसं ते प्रकरण राहतं. मला कोरटकर सरांनी एका गणिती मला वाटतं भास्करांच्या फार जुने झाले. वामन काकांनी त्यांच्या गुरूंची गोष्ट काहीतरी सांगितलेली होती असं बहुतेक थोडस स्मृत आहे मला काहीतरी की गणितातला एक कुठला तरी प्रॉब्लेम त्यांना सुटत नव्हता आणि ते आणि त्यांचे गुरु असं दोघेही बोटीवरती होते आणि 3 दिवस ते बोटीच्या तळघरामध्ये खाणं पिणं बाकी सगळ्या गोष्टी सोडून त्या एकाच विषयावरती विचार करतात आणि 3 दिवसानंतर अचानक तो प्रॉब्लेम सुटला आणि त्यांचं मोठं नाव त्या विषयी झालं असणार अशा स्वरूपाचं. हा क्षण कधी येतो नाही येत याच्याविषयी सांगता येणं अवघड असणार अशा स्वरूपाचं असतं. पण त्रिस्कंद कोशाच्या बाबतीमध्ये पण मी हा अनुभव घेतलाय की जेव्हा त्रिस्कंद कोशाला काही मार्गदर्शक तत्व नव्हती आणि कसं पुढे जायचं असं काही कळतच नव्हतं तेव्हा माझीही झोप उडाली. मी मध्यरात्री एकदा पहाटे 4 वाजता उठून बसलो आणि मग मला अचानक लक्षण याचं स्वरूप स्फुरलं. लक्षण या एंटिटी मध्ये नेमक्या काय काय गोष्टी असतात मूळ लक्षण त्याचं विशेषण त्याचे संबंध शारीराधिक भाव शारीरिक भाव 40,000 रेकॉर्ड्स माझ्या समोर होते ती मी अनेक वेळा डोळ्याखाली घातली आणि त्यातनं अजून नेमकं कॉम्प्युटर वरती त्याचं स्वरूप कसं करायचं हे कळतच नाही. जेव्हा हे सुस्पष्ट झालं की इतकी फील्ड्स लागतील आणि ही फील्ड्स या गोष्टींना डेसिग्नेट करायला हवी आहे त्या माझ्या डोळ्यासमोर लख्ख प्रकाश पडला आणि मी लगेच टिमोवीत गेल्या गेल्या सगळ्या उपसंपादकांची मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की असं असं स्ट्रक्चर करायचं आणि यावरती आपल्याला काम करायचं आणि तिथून लक्षण कोशाला गती मिळाली
आणि मग त्या बेसिसवरती पुढे हेतुकोश आणि औषधकोश अशा स्वरूपाचे बनले. प्रातिपदिक कोशाच्या वेळेला मात्र मी पूर्णपणे नव्याने विचार केला. एकच डाटाबेस करायचा आहे आणि ते एका डाटाबेस मध्ये कसं बसवता येईल असा विचार केला. त्रिस्कंद कोशाच्या अनुभवामुळे मला ते सोपं गेलं, नाहीतर ती गोष्ट तशी अवघड असणार आहे स्वरूपाची. पण शेवटी याच्यामध्ये असं आहे की माझ्यावरती जबाबदारी आहे आणि मलाच ते करायचं आहे अशी जेव्हा भावना असते तेव्हा आपण त्याच्या मागे लागतो. माझी अशी संकल्पना होती की एकदा हेतुकोश आणि लक्षणकोश केलाय तर औषधकोशाला मला फार सांगायला लागणार नाही असणार. तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं, सहकार्य होतं, की याच पद्धतीने आपल्याला औषधकोशाचं करायचंय, तर तुम्ही स्ट्रक्चर बनवा आणि कामाला लागूया. त्यांनी सांगितलं नाही आम्हाला नाही जमत आहे स्ट्रक्चर बनवणं. म्हणलं काय अडचणी येत आहे. शिवाय त्यांनी प्रयत्न करून बघितला होता आणि त्यांनी अडचणी सांगितल्या की ह्या अडचणी येत आहेत. मी म्हणलं ठीक आहे. 1-2 दिवसांमध्ये मी सगळ्या अडचणी सोडवल्या आणि औषधकोशाचं स्ट्रक्चर फायनलाइज झालं आणि सांगितलं. हा फरक का पडला तर ही माझ्यावर जबाबदारी आहे अशी माझी पक्की धारणा होती, कारण मी लीडर आहे, मलाच करायचं आहे. वेअर ॲज त्या सगळ्या लोकांची धारणा सर सांगतील ते आपण फॉलो करायचं अशी होती. त्यामुळे कुणी स्वतंत्रपणे विचार करून बघितलाच नाही की आपल्याला करायचा झाला विचार तर कसं करता येईल अशा स्वरूपाचा. आणि मग विचार करायला लागल्यानंतर अडचणी समोर यायला लागल्या, ज्याच्यावरती त्यांना उत्तरं काढता आली नाही, मला काढता आली. फार अवघड असं काही नव्हतं असणार. पण ह्याला मुळामध्ये त्यामध्ये तुम्ही गुंतून जाणं, पूर्णपणे बुडून जाणं अशा प्रकारची गोष्ट अपेक्षित आहे. आणि अशा प्रकारची ध्यानामग्नता तुमची झाली तर ते ध्यानच आहे. कोणत्याही प्रत्ययाची एकता नता म्हणजे ध्यान. अगदी नेसेसरीली त्यांनी सांगितलंय तसं कुठेतरी समाधी लावून बसलाय अशा स्वरूपाचीच गोष्ट असायला हवी असं नाही. तुमची आपोआप समाधी पण या प्रकाराने लागू शकते असं आहे. अर्थात कुठल्याही प्रकाराने झालं तरी हरकत नाही, आपण ठरवून घेऊन समाधी लावण्याचा प्रयत्न केला तरी हरकत नाही आणि न कळता आपली समाधी लागली तरी हरकत नाही. समाधी लागणं ही गोष्ट महत्त्वाची. तर ध्यान ही त्याची पहिली अवस्था आहे समाधीची आणि त्याची तज्ञता अवस्था, परिपक्व अवस्था आपली समाधी. मग आम्हाला त्याच्या पलीकडे काहीच विषय अशा स्वरूपाचा राहत नाही. आम्ही जो विषय आमच्या चित्तात स्फुरलेला अशा स्वरूपाचा त्याच्याबद्दल काही विषय राहतच नाही अशा स्वरूपाचा घडत. या अभ्यासाच्या प्रथम अवस्थेत ध्याता, ध्यान, ध्येय या तिन्हीचे अनुसंधान असते. पण हा अभ्यास भाग 1 मध्ये 14व्या संदर्भात सांगितल्याप्रमाणे दीर्घकालीन, निरंतर आणि सत्कारासेवित असा झाला म्हणजे दृढभूमीला प्राप्त. भीमसेन जोशींच्या बाबतीमध्ये असं सांगतात की त्यांचा 12-12 तास रियाज चालायचा. तर 12 तास दिवसातले रियाज ही कल्पनाच मुळात जरा अवघड असतात आणि एक एक ताण इतक्या वेळा घेतली जाणं अशा स्वरूपाचं. तर त्यामध्ये तुम्ही तल्लीन अशा स्वरूपाचे झाल्याशिवाय या गोष्टी घडत नाही आणि तशा गोष्टी घडल्याखेरीज त्यातलं काही पुढची वाटचाल व्हायची आहे ते होत नाही. हा यातला खूप महत्वाचा असणार अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. आणि म्हणून तुमची वृत्ती ध्येयाकार अशा स्वरूपाची व्हायला पाहिजे. अशा प्रकारे अभ्यास परिपक्व झाला म्हणजे शब्दादी संकेतामुळे त्या अर्थाच्या ज्ञानाची स्थिती व्हावयाची असा प्रकार राहत नाही. मग ते आपोआपच व्हायला लागतं तुमच्या चित्तामध्ये असणारा स्वरूपाचं. आणि मग समोर काहीतरी आलंबन पाहिजे वगैरे वगैरे अशा प्रकारचे राहत नाही. मी अनेक वेळेला झोपेत असा अनुभव घेतलाय की मी कुठेतरी अथर्व शिष्य म्हणायला लागलोय, कुठेतरी काहीतरी करायला लागलोय असणार. आणि जाग आली की मला कळतं की अरे मी हे काहीतरी असणार. तर हे मुरत गेलं तर त्या गोष्टी आपसूक यायला लागतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ओंकार असा आहे, ओंकाराचा अभ्यास जेवढा वाढवू
तेवढा तो अनाहत नाद अशा स्वरूपाचा आहे, तो आपोआप निर्माण होत असतो, तो आपल्याला जाणवायला लागतो. आपण स्वतः ओंकार करण्याची गरज नाही, एक अनाहत नाद निर्माण होत असतो, मूलाधार चक्राच्या ठिकाणी निर्माण होत असतो. फक्त आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर तो अनाहत नाद आपल्याला जाणवायला स्वरूपाचा लागतो. तसं अशा प्रकारे वृत्ती अर्थाकार होण्याला स्मृतीची किंचित अपेक्षा राहिली नाही, म्हणजे वृत्ती अर्थाकार होताना जी सामग्री लागत असते त्याच्यातील स्मृती या घटकाचा परिचय होतो. स्मृतीचा असा परिवलय म्हणजे अपगम होणे, याला स्मृती परिशुद्धी असं प्रसिद्ध म्हटलं. त्या स्मृतीच नाहीशी होते असणाऱ्या अशा स्वरूपाची, आपोआपच त्या गोष्टी स्फुरण अशा स्वरूपाच्या पाहायला लागतात. त्याचप्रमाणे या अवस्थेत ध्याता आणि ध्यान यांचे अनुसंधाने सुटत असते. या समाप्तीला स्वरूप शून्य ऐव जणू काय स्वरूप शून्य असे म्हटले आहे. एवंच स्मृती परिशुद्धी झाली असता स्वरूप शून्य ऐव आणि अर्थमात्र निर्भासा अशी जी समापत्ती ती निर्वितर्का समाप्ती. या एकंदर विवेचनावरून लक्षात येईल की सवितर्क समाधीची ध्यानावस्था म्हणजे सवितर्क समाधीची पूर्वावस्था आहे. तदैव अर्थमात्र निर्भासन स्वरूप शून्यमेव समाधी हे समाधीचे 3 मध्ये लक्षण सांगितले, ते निर्वितर्क समापत्तीच्या प्रकृत सूत्रातील लक्षणाशी पूर्णत्वाने जुळत असल्याने ही समाधी अवस्था असून ती सवितर्क समाधीची पक्वावस्था अशा प्रकारची. तात्पर्य 17व्या सूत्रात जो सवितर्क प्रज्ञात समाधी सांगितलाय तो ध्यान या अवस्थेत असताना त्या सवितर्का समापत्ती म्हणायची आणि समाधी अवस्थेत तो प्राप्त झाला निर्वितर्का समापत्ती असं म्हणायचं. तर स्वरूप शून्य अर्थ मात्र निर्भासा निर्वितर्का असं जे काही वर्णन केलंय की स्वरूप शून्य ऐव जणू काही तिचं स्वतःचं स्वरूप काही राहिलंच नाही ते चित्ताचं स्वरूपाचं, आणि जणू काही अर्थमात्र निर्भास ही जणू काही अर्थमात्र अशा स्वरूपाचीच भासणार. आता सवितर्क संप्रज्ञात समाधीमध्ये समोर आमचा विषय होता मूर्ती किंवा काही चित्र किंवा असं काहीतरी होतं. ओम नमो भगवते वासुदेवा यासारखा काहीतरी जप चालू होता, सुगंधी काहीतरी वातावरण अशा स्वरूपाचं होतं. हे सगळ्या विषयांचा इंद्रियांनी अनुभव घेत घेत आम्ही आलंबनावरती चित्त स्थिर करत होतो. पुढच्या अवस्थेला गेल्यानंतर सविचार संप्रज्ञात समाधी अवस्थेमध्ये गेल्यावरती मूर्तीची किंवा त्या प्रतिमेची आवश्यकता अशा स्वरूपाची नाही. नुसतंच विचार मनात आल्याबरोबर ते गोष्टी सुरू होतात आणि त्या मूर्तीचं दर्शन आपल्याला घडायला लागतं. चित्त त्या आकार अशा स्वरूपाचं होतं. त्यातलीच एक पुढची अवस्था समाधी अवस्था अशा स्वरूपाची. ही स्मृती पण शिल्लक राहत नाही, स्मृती परिशुद्ध असणाऱ्या अशा स्वरूपाची. म्हणजे मी पूर्वी कधी ती मूर्ती पाहिलेली आहे आणि मी आता त्याचं स्मरण करतो, ह्या गोष्टी पण बाजूला पडतात आणि जणू काही चित्त तदाकार अशा स्वरूपाचं व्हायला लागतं. स्वरूप शून्य अशा स्वरूपाचं, तर चित्ताचं स्वतःचं स्वरूप राहतच नाही. अर्थमात्र निर्भास अशा स्वरूपाचं, जो काही आलंबनाचा विषय होता तत्स्वरूप अशा स्वरूपाचं जर ती झालेली असेल तर तिला निर्वितर्क अशा प्रकारची समाधी समापत्ती म्हणायचं आणि समाधी अवस्था अशा स्वरूपाची. एतयैव सविचारा निर्विचाराच्या सूक्ष्म विषया व्याख्याता. इथं हा सगळा विषय चालला होता, हा स्थूल आलंबन अशा स्वरूपाचा विषय घेतला होता, जो व्यासानी टीकेमध्ये स्थूल आणि सूक्ष्म या दोन्हीचंही स्पष्टीकरण केलं आहे. सूक्ष्म हा परमाणु स्वरूप असा आणि स्थूल हा अवयवी अशा स्वरूपाचा, आणि मग गवादी किंवा घटादी अशा प्रकारचे अवयवी हे स्थूल रूपाने आम्ही बघतो आहोत. किंवा यांनी वर्णन केलं तसं मूर्ती कुठली ते देवतेची आहे, त्याचं चित्र असणार अशा स्वरूपाचं आहे, तर ते अवयवी आहे आणि त्याचे करचरण वगैरे अशा स्वरूपाचे काय अवयव असणार अशा स्वरूपाचे, किंवा घटाचे कपाल वगैरे अशा स्वरूपाचे अवयव आहे. तर त्या अवयवी स्वरूपानं आमच्या चित्तामध्ये ते स्थिर होणं आणि चित्त तदाकार होणं, स्वरूप शून्य जवळ घेऊन जाणं अशा प्रकारची अवस्था ही सवितर्क समाधीची अवस्था संप्रज्ञात समाधीची अवस्था.
तीच सविचार मध्ये परिवर्तित झाली की ती सूक्ष्म विषय आहे अशा स्वरूपाचे होते. म्हणजे अवयवी वर्ण आम्ही परमाणू स्वरूपाकडे अशा स्वरूपाचे पोचतो. एतयैव सविचारा निर्विचाराच्या सूक्ष्म विषया व्याख्याना एतयैव सविचारा निर्विचाराच्या सूक्ष्म विषया व्याख्याता तत्र भूत सूक्ष्मकेषु अभिव्यक्त धर्मकेषु कालदेश देशकालनिमित्तानुभवावच्छिन्नेषु या समापत्ती सा सविचारा इत्युच्यते. तत्रापि एकबुद्धि निर्ग्राह्यम् एव उदित धर्म विशिष्टम भूत सूक्ष्मम आलंबनीभूतम समाधि प्रज्ञायाम प्रतिष्ठते. या पुनः सर्वथा शांतोदिता व्यपदेश्च धर्म अनवच्छिन्नेषु सर्वधर्मानुपातिषु सर्वधर्मात्मकेषु समापत्तिसा निर्विचारा इत्युच्यते. एवं स्वरूपं हि तद्भूत सूक्ष्म रूपं तद्भूत सूक्ष्मम् एतेनैव स्वरूपेण आलम्बनीभूतमेव समाधि प्रज्ञा स्वरूपम् उपरञ्जयति. प्रज्ञा च स्वरूप शून्यवार्थमात्रा यदा भवति तदा निर्विचारा इत्युच्यते. तत्र महद्वस्तु विषया सवितर्का निर्वितर्का च सूक्ष्म वस्तु विषया सविचारा निर्विचारा. एवं एतयैव निर्वितर्कया विकल्प हानिर्व्याख्याता. तर ह्या ज्या मगाशच्या सांगितल्या त्या सवितर्क समाधीच्या अशा स्वरूपाच्या दोन अवस्था सांगितल्या. हे समापत्तीच्या खऱ्या अर्थाने एक ज्ञानावस्थेतली आणि समाधी अवस्थेतली अशा स्वरूपाची. तर बाह्य विषय असतानाची जी सुरुवात आहे सवितर्क समाधीची ती प्रारंभ अवस्था आणि स्मृतीचाही परिक्षय अशा स्वरूपाचा झाला आणि स्वरूप शून्यवार्थ अर्थमात्र निर्भासा तिचं स्वरूप स्वतःच शून्य झालं होतं आणि केवळ त्या आलंबनाप्रमाणे जी भासते अशा स्वरूपाची ती निर्वितर्का अशा स्वरूपाची समाधी. त्याच्या पुढची जी असंप्रज्ञात समाधीची पायरी आहे ती सविचार अशा प्रकारची आहे. त्याच्यामध्येच सविचार आणि निर्विचार असं पुन्हा सूक्ष्म विषय आहे. इथं आलंबन स्थूल विषय असणारा अशा स्वरूपाचा होता, अवयवी होता. आता इथे सूक्ष्म विषय अशा स्वरूपाचे असल्यामुळे परमाणु स्वरूप अशा स्वरूपाचं म्हणून वर्णन केलं. तर त्यांनी इंद्रिय ही ग्रहण समापत्ती यामध्ये यात असणाऱ्या अशा स्वरूपाची. चित्ताच्या आलंबनात ज्या समापत्तीत सूक्ष्म विषय घेतलेले असतात ते सूक्ष्म विषया समापत्ती आहे. या समापत्तीचे हे सविचारा आणि निर्विचारा असे दोन भेद होतात. स्थूल विषया समापत्तीचे सवितर्का आणि निर्वितर्का असेचे प्रकार त्यांचे जे व्याख्यान मागील दोन सूत्रात केले त्यानेच या सविचार आणि निर्विचारा समापत्तीचे व्याख्यान होते. तर मागच्या सूत्रात सांगितलेलं जे सवितर्क आणि निर्वितर्क असे स्थूल विषयाच्या बाबतीमध्ये समापत्तीचे प्रकार सांगितले होते तेच तुम्ही सविचार संप्रज्ञात समाधीला लावले की सविचार आणि निर्विचार अशा स्वरूपाचे दोन भेद त्याचे होतात अशा स्वरूपाचे. सवितर्का समापत्तीत आरंभी ध्यानावस्था असताना सवितर्का आणि समाधी अवस्था प्राप्त झाली असताना निर्वितर्का अशा ज्या दोन पायऱ्या सांगितल्या तशाच सविचारा समापत्तीत होतात. सविचार समापत्तीत इंद्रिय तन्मात्रा इत्यादी सूक्ष्म विषय आलंबनार्थ घेतलेले असतात. आता बाह्य आलंबन सुटलं खरं तर म्हणजे ती मूर्ती वगैरे अशा स्वरूपाची जी काय होती ती गेली. सविचार संप्रज्ञात समाधीमध्ये पहिली तर ती मूर्ती होती असणारी अशी स्वरूप. तिथून पुढे सानंद समाधीमध्ये गेला की फक्त आनंद मी आनंद स्वरूप आहे एवढीच भावना अशा स्वरूपाची राहते आणि त्याच्या पुढच्या सास्मित या समापत्तीमध्ये आनंदही गळून पडतो आणि मी आहे एवढीच भावना शिल्लक अशा स्वरूपाची राहते. तर इंद्रिय तन्मात्रा इत्यादी सूक्ष्म विषय आलंबनार्थ घेतलेले असतात. या अभ्यासाच्या आरंभी मनोमय का होईना पण पूर्वीचेच विकल्प ध्यानाखाली असतात आणि त्या विकल्पांच्या सहाय्याने चित्ताची ध्येयकारता क्षणाक्षणाने साधायची असते. ही साधण्याला प्रयत्नाची आवश्यकता असते. असा प्रयत्न असताना ध्यान आणि सूक्ष्म
असे मनोमय ध्येय म्हणजे यौगिक परिभाषेतील ग्रहित ग्रहण ग्राह्य या तिन्हीचे अनुसंधान असते. हे अनुसंधान असेपर्यंत ध्यानावस्था असते. जोपर्यंत ध्याता ध्येय आणि ध्यान या तीन गोष्टी आहेत तोपर्यंत ध्यानावस्था अशा स्वरूपाची असते. या अवस्थेत ग्रहिता ग्रहण जे चित्त त्याला सूक्ष्म विषय जे ग्राह्य त्याची आकारता प्रयत्नपूर्वक देत असते. ग्रहिता ग्रहण असणारे जे चित्त म्हणजे इंद्रिय असणार अशा स्वरूपाचं त्याचे सूक्ष्म विषय जे ग्राह्य त्याची आकारता प्रयत्नपूर्वक देत असते. ही जी विचार समाधीची प्राथमिक अवस्था ती सविचारा समाधी. असा प्रयत्न अनेक वार झाला म्हणजे मागील चित्रात सांगितलेली स्मृती परिषद देऊन चित्ताला अर्थमात्र निर्भासता प्राप्त होतो. अर्थमात्र निर्भासता प्राप्त झाली असा सर्व एकत्वांचा निराश होऊन ध्याता ध्यान हे अनुसंधानी शून्य प्राय अशा स्वरूपाचे होते. आणि म्हणून स्वरूप शून्य इव असं ह्या समापत्तीविषयी म्हणता येतं. सविचारा समापत्तीची ही समाधी अवस्था अशा स्वरूपाची आहे. या अवस्थेला निर्विचारा समापत्ती असे म्हणतात. सारांश अभ्यास तारतम्याने सूक्ष्म विषयांवर विकल्पपूर्वक चित्ताची एकतानाता करण्याचा प्रयत्न चालू असेपर्यंत तोपर्यंतच्या ध्यानावस्थेला सविचारा आणि अभ्यास सोपं झाला असता चित्ताला अर्थमात्र निर्भासता प्राप्त झाली म्हणजे ते निर्विचारा समापत्ती असे सवितर्क आणि निर्वितर्क यांच्या व्याख्यानानुसार समजायचं. यातला फरक एवढाच आहे की स्थूल विषय आलंबनासाठी घेतलेला आहे ती सवितर्क आणि सूक्ष्म विषय आलंबनासाठी तिथे घेतलेला आहे ती निर्वितर्क अशा स्वरूपाची सविचार. त्यामध्ये ध्यानावस्थेमध्ये सवितर्का आणि समाधी अवस्थेला पोहोचला त्याचीच परिपक्व अवस्था झाली की निर्वितर्का अशा स्वरूपाची राहते. आणि चित्त जणू काही स्वरूप शून्य आणि अर्थमात्र निर्भास असं तिथं होतं स्थूल विषयाच्या बाबतीत. तसंच सविचार समापत्तीमध्ये चित्त सूक्ष्म विषयाच्या बाबतीमध्ये सुरुवातीला ध्यानावस्थेमध्ये ध्याता ध्येय ध्यान अशा त्रिपुटीने युक्त अशा तीन प्रकरणांनी युक्त असणाऱ्या स्वरूपाचं असतं. ही ध्यानावस्था पक्व होत गेली की समाधी अवस्था प्राप्त होते आणि त्याचे स्वरूप शून्य मात्र निर्भासा अशी पुन्हा स्मृती जी आहे ती निघून जाते. स्वरूप शून्य अशा स्वरूपाची जवळ होते अर्थमात्र निर्भासा अशी स्वरूपाची होते. फक्त इथं विषय जो आहे तो सूक्ष्म अशा स्वरूपाचा. तर पूर्वीच्या स्थूल मध्ये पंचमहाभूत अशा स्वरूपाचा विषय होता. आता त्याहून सूक्ष्म अशा प्रकारचा पंचतन्मात्रा हा विषय इंद्रियांच्या दृष्टीने असतो. आणि मग जेव्हा आपण असंप्रज्ञात समाधीला जातो तेव्हा महत्त्व आणि मग त्याच्या पलीकडे प्रकृती असं पुढच्या सूत्रांमध्ये आहे. सूक्ष्म विषय तुमच्या आलिंग पर्यवसान. तेव्हा त्या चित्ताला स्थूल अशा विषयाकडून सूक्ष्म अशा पंचतन्मात्रांकडे नेणं हा पहिला असणार अशा स्वरूपाचा मुद्दा. आणि न्यायवेश सांख्यांच्या मतानुसार इंद्रियांचा आणि महाभूतांचा काही संबंध नाही. इंद्रिय सात्विक अहंकारापासून निर्माण झालेली आहे आणि तामस अहंकारापासून त्याच्या पुढे त्यांची महाभूत स्वरूपाची निर्माण झालेली आहे. पण त्या महाभूतांचं ग्रहण अर्थात महाभूतांच्या अर्थांचं ग्रहण या स्थूल समापत्तीमध्ये सवितर्क संप्रज्ञात समाधीमध्ये त्या पंचमहाभूतापासून बनलेले जे अवयव घट असेल किंवा गो व्यक्ती असेल त्यांचं ज्ञान होत असतं सुरुवातीला. आणि त्या स्थूल विषयातून आम्ही निर्विचार निर्वितर्क सवितर्क समाधीचा निर्वितर्क अशा प्रकारची समाधी अवस्थेमध्ये पोहोचतो. ध्यानावस्थेतून त्या समाधी अवस्थेपर्यंत पोहोचतो की जिथे स्वरूप शून्य आणि अर्थमात्र निर्भास अशा स्वरूपाची बाह्य आलंबनाचे स्थूल आहे त्यांच्या बाबतीत समाधी. तेच आता तुम्ही पंचतन्मात्रा सारख्या सूक्ष्म विषयापर्यंत गेला ते तुमचे आलंबनाचे विषय अशा स्वरूपाचे झाले तर ती सविचार संप्रज्ञात समाधी. सुरुवातीला त्याचं स्मरण अशा स्वरूपाचं होत राहतं आणि ते स्मरणही नंतर नाहीसं होतं.
निर्विचार अशा प्रकारच्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर मग त्याचा आनंद आणि मग त्याच्या पुढे शाश्वत अशा स्वरूपाचे संप्रज्ञात समाधीचे भाव निर्माण होतात. इथं संप्रज्ञात समाधी संपतो आणि असंप्रज्ञात समाधीला जेव्हा सुरुवात होते तेव्हा सूक्ष्म विषयाच्या आलिंगपणे असा त्याच्या पुढचं महत्त्व आहे. म्हणजे आतापर्यंत आपण पंचतन्मात्राचं मूळ तामस अहंकार आणि त्याचं मूळ महत्त्व आणि त्याचं मूळ प्रकृती असणार आहे. तर क्रमशः आमची वाटचाल त्या प्रकृती तत्वाकडे व्हायला लागते आणि मग बहुप्रत्यय विधेय प्रकृतीला याना अशा स्वरूपाचं एक सूत्र येतं की प्रकृतीचा पण लय होऊन गेला, प्रकृती पण शिल्लक राहिली नाही तरी सुद्धा पुन्हा जन्म प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून तिथून असंप्रज्ञात समाधीकडे जात असताना खूप दक्ष राहायला लागतं असं त्यांचं एकंदर म्हणणं आहे. देवत्वाला माणूस प्रयोगी देवत्वाला प्राप्त होऊ शकतो किंवा योगाचा पुनर्जन्म होऊ शकतो असं त्या पुढच्या समाधीचं वर्णन आहे. तर स्थूलापासून सुरुवात करून सूक्ष्म आलंबनापर्यंत पोहोचणं आणि पुढे ते आलंबनही नाहीसं होऊन आलंबन महत्त्वावरून पुढे प्रकृती अशा स्वरूपाचं आलंबन आणि मग नंतर त्याचाही लय होतो असणार असा एकंदर सांगण्याचा मत आहे. तर ही जी टीका आहे दैव विचारा निर्विचाराच्या सूक्ष्म विषयात व्याख्या भूत सूक्ष्मकेषु अभिव्यक्त धर्मकेषु देशकाल निमित्तानुभवावच्छिन्नेषु या समापत्तीचा विचार आहे. तर भूत सूक्ष्म आहे, सूक्ष्मभूत म्हणतात भूत सूक्ष्म का म्हणला हा जरा गोंधळाचा मुद्दा आहे. अभिव्यक्त धर्मकेषु ज्यांचा धर्म अभिव्यक्त अशा स्वरूपाचा आहे. देशकाल निमित्तानुभवावच्छिन्नेषु देशकाल निमित्त जो अनुभव त्यांनी अवच्छिन्न असणार त्यांनी परिच्छिन्न असणार अशा स्वरूपाची जी समापत्ती तिचा विचार आहे. हे आता खरं म्हणजे आम्ही सवितर्क समाधी संप्रज्ञात समाधीमध्ये काहीतरी आलंबन घेतल्यानंतर वृत्ती होती तर त्याचं सूक्ष्म अशा स्वरूपाचं रूप ती काय पंचमहाभूतांनी बनलेली वगैरे अशा स्वरूपाची तर त्याचं एक सूक्ष्म असं पंचतन्मात्रात्मक रूप असं कुठेतरी पुढे निर्माण व्हायला लागतं असा त्याचा अर्थ दिसतोय. तत्रापि एकबुद्धि निर्गाह्यम एव उदित धर्म विशिष्टम भूत सूक्ष्म आलंबनीभूतम संज्ञा समाधि प्रज्ञा प्रतिष्ठते या पुन्हा सर्वथा शांतोदित अव्यपदेश्य धर्मानुवच्छिन्नेषु सर्वधर्मानुपातिषु सर्वधर्मात्मकेषु समापत्तीचा निर्विचारा इत्युच्यते. आता एकदा बघतो अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि पुढच्या वेळेला त्याच्यावरती काही कॉन्सन्ट्रेट होता येते का बघूया. पण कोलटकरांचं वर्णन जास्त चांगलं आहे, सोपं आहे म्हणजे सांगायला तर ते जास्त लक्षात घ्या. बरोबर. योगेन चित्तस्य पदेन वाचां बलं शरीरस्य च वैद्यकेन योगाकरोक्तं प्रबलं विना पतञ्जलिं प्राञ्जलिरामतोऽस्मि. शांति शांति शांति. विरम येते व्याख्यान व्यापारा श्वास पुनरपि शांति.